दधिशंक तुषाराभम शिरोर्दार्णव संभवम नमामि शनिनं सोमम शंभोर मुकुटभूषण। नारायण नारायण। नभोमंडलात प्रत्येक ग्रह ताऱ्याचे असे विशेष महत्व आहे। त्यात प्रत्यक्ष चंद्रदेवच नाहीत म्हटल्यावर सृष्टी चक्रात असंतुलन सुरू झाले आणि चंद्रदेव निस्तेज होऊन मृत्यूच्या दिशेने प्रवास करू लागले। हे महाभयंकर संकट होते। या संकटातून मार्ग काढला नाही तर या सृष्टीवर महाभयंकर असा विध्वंस होण्याची शक्यता होती। दक्ष प्रजापती यांनी दिलेल्या शापानंतर श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णुदेव हे संकट निवारणासाठी श्री महादेवांकडे गेले। राकेशम तारकेशंच रोहिणी प्रिय सुंदरम ध्यायतां सर्वदोषघ्नम नमामिंदु मुहुर्मुहुः। रोहिणीवर अतीव प्रेम असल्याचे फळ श्री चंद्रदेवांना मिळाले। श्री ब्रह्मदेवांना शाप दिल्यामुळे दक्ष हा श्री महादेवांच्या विरुद्ध उभा राहिला होता। या घटनेमुळे श्री महादेवांविरुद्धचा त्याचा द्वेष हा आणखी वाढणार होता। श्री चंद्रदेवांनी केलेल्या शिवभक्तीमुळे शिव धावून गेले। या सृष्टीच्या कल्याणासाठी श्री चंद्रदेवांना त्यांनी शापातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला। तर त्यांनी श्री चंद्रदेवांना आपल्या मस्तकावर धारण केले। नारायण नारायण। चंद्रा पिताश्री, हे काय झाले? तुझा असा क्षय का होत चालला आहे? माझे श्वशूर अर्थातच प्रजापती दक्ष यांनी मला दिलेल्या शापामुळे ही माझ्यावर वेळ आली आहे। शाप? माझा क्षय होत जाईल असा शाप त्यांनी दिलेला आहे। हे ब्रह्मदेव, हे नारायणा, आमचा प्रणाम स्वीकार करावा। हे प्रभू, यातून मला मुक्ती द्यावी। हा शाप मला असह्य होतो आहे। जे घडून गेलं त्यात आता आम्ही हस्तक्षेप कसा करावा? हे श्री विष्णू, प्रजापती दक्ष यांचे तुम्ही आराध्य दैवत आहात। हे ब्रह्मदेवा, प्रजापती दक्ष हे आपले सुपुत्र आहेत। तुम्ही त्यांना सांगितलं तर हा शाप मागे घेतील। मला नाही वाटत त्याचा काही परिणाम होईल। हे प्रभू, हे असेच सर्व सुरू राहिले तर साऱ्या सृष्टीचा सर्वनाश निश्चितच आहे। साऱ्या सृष्टीचे संतुलन बिघडू लागलेले आहे। आता आपणच यातून मला मार्ग दाखवावा। यावर एकच मार्ग मला दिसतो आहे। कोणता? महादेवाची आराधना। हो,
त्यांना प्रसन्न करून घ्यावं. ते या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी आहेत. ते निश्चितच यातून मार्ग काढू शकतील. मी सर्वतोपरी त्यांची आराधना करण्याचा प्रयत्न करीन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे ब्रह्मदेव, हे श्री विष्णू, चंद्र दिवसेंदिवस अधिकच क्षीण होत चाललेला आहे. त्याचा होणारा क्षय अजूनही थांबलेला नाहीये. श्री महादेव यातून निश्चितच मार्ग काढतील. आपण निश्चिंत असावे. हे श्री महादेव, आपण भक्त वत्सल आहात, कृपाळू आहात. भक्ताच्या हाकेला आपण धावून जाता. आता माझ्या मुलाला या शापातून तुम्हीच मुक्त करू शकता प्रभो. चंद्रदेव, हे प्रभू, आपण आलात. मी कृतकृत्य झालो. चंद्रदेव, तुमची तपश्चर्या माझ्यापर्यंत पोहोचली. हे प्रभू, तुम्ही मला या शापातून मुक्त करा. या शापामुळे होणारा क्षय मला असह्य होतोय. आणि सृष्टी चक्रासाठी देखील ते उचित नाही. तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवू शकता. चंद्रदेव, प्रजापती दक्ष यांनी जो तुम्हाला शाप दिला आहे त्याचा प्रभाव मी नाहीसा नाही करू शकत. म्हणजे माझा हा क्षय होतच जाणार आहे प्रभू? होय चंद्रदेव. पण यावर मार्ग काय आहे? चंद्रदेव, प्रजापती दक्ष यांनी जो तुम्हाला शाप दिला आहे त्याचा प्रभाव मी निश्चितच कमी करू शकेन. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात तुमच्या एक एक कला नाहीशा होत जातील. आणि शुक्ल पक्षात तुमच्या एक एक कला ह्या वृद्धिंगत होत जातील. खरंच प्रभू? होय चंद्रदेव. तथास्तु. शिवा महादेवा
हे महादेव, आपण खरोखरच देवांचे देव आहात, प्रत्यक्ष परम ईश्वर आहात. आपण माझा हा प्रणाम स्वीकार करावा. शुभम भवतु. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम. निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासम भजेहम. तुषाराद्रि संकाश गौरम गंभीरम मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरम. स्फुरम मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसभ दाल बालेन्दु कंठे भुजंगा. नारायण नारायण. तर लोक हो, आतापर्यंत आपल्या हे ध्यानात आले असेल की श्री महादेवांनी श्री चंद्रदेवांना दक्ष प्रजापती यांच्या शापातून मुक्त न करता देखील त्याचा प्रभाव मात्र कमी केला. अशा प्रकारे 15 दिवसांच्या एका पक्षात श्री चंद्रदेवांची एक एक कला नाहीशी होते आणि दुसऱ्या पक्षात त्यांची एक एक कला वाढत जाते. यामुळे आपल्याला पौर्णिमा अमावस्या जाणवत असाव्यात. नारायण नारायण. सर्व देवांना ज्याची चिंता वाटत होती ती त्यांची चिंता श्री महादेवांनी दूर केली आणि सारं सृष्टीचक्र पुन्हा एकदा पूर्ववत झालं. नारायण नारायण. मला या शापाविषयी माहिती होतं. यांच्याकडूनच मला याबद्दल कळलं आहे. आणि आज आख्यानाच्या निमित्ताने हे पुन्हा ऐकायला मिळत आहे. म्हणजे देवा, तुम्ही म्हाळसाताईसनी हे समजा अगोदरच सांगितलं आहे व्हय? या आख्यानाच्या अनुषंगाने तुम्ही जे जे ऐकाल ते तुम्हाला तुमच्या गतजन्माचे स्मरण होण्यास सहाय्यभूत होईल. बानू, याआधी जशा मी तुला आदिशक्तीच्या कथा सांगितल्या होत्या तशाच कथा मी म्हाळसेला देखील सांगितल्या आहेत. वयजी. बानू, नसते संदेह मनात आणू नकोस. त्यापेक्षा आख्यानातून काय बोध होतोय त्याकडे लक्ष दे. वय महाराज. आणि ही वार्ता दक्ष प्रजापती यांच्यापर्यंत पोहोचली की श्री महादेवांनी श्री चंद्रदेवांना दिलेल्या शापाचा प्रभाव कमी केला. पर त्यासनी ते कसं काय ठाव झालं महाराज? स्वतः चंद्रदेवांनीच त्यांना भेट दिली. स्वामी, पिताश्री, आम्ही तुम्हाला वार्ता सांगायला आलो आहोत. कसली वार्ता? चंद्रदेव आले आहेत. तुमचे पती चंद्रदेव इथे आले आहेत. ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणून तुम्ही इथे आलात, हो ना? स्वामी, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. आता त्यांनी काही घडेल असे मला वाटत नाही. माझ्या शापाने ते क्षीण होत जाणार.
आणि त्यानंतर संपूर्ण क्षय पावणार हे अटळ आहे. मी माझा शाप मागे घेणार नाही. पिताश्री, तुम्ही त्यांना एकदा तरी भेटावं. प्रणाम प्रजापती. मला तर वाटले होते एव्हाना तुमचा संपूर्ण क्षय झाला असेल, परंतु नाही. तुमचे तेज तर अजूनही तसेच आहे. पण याचा अर्थ असा मुळीच घेऊ नये की माझी शापवाणी सत्यात येणार नाही. हे प्रजापती, तुम्ही मला शाप दिलात आणि तो सत्यातही आला. मला माझी चूक कळली. पण आता क्षमा मागून काही सिद्ध होणार नाही. तुमचा क्षय अटळ आहे चंद्रदेव. होय प्रजापती, माझ्या चुकीमुळे तुम्ही दिलेला शाप मी सहन केला देखील, पण मला ते असह्य झाले. सारे सृष्टीचक्र बिघडू लागले. याचा विचार तुम्ही आधीच करायला हवा होता. आता वेळ निघून गेली आहे. प्रजापती, माझ्या हातून जो अपराध झाला आहे त्याचे शासन मला मिळाले आहे. पण यातून मी पूर्ववत होण्यासाठी श्री महादेवांची आराधना केली. महादेव? होय देवी. आणि महादेव हा शाप नष्ट करतील असे वाटले तुम्हाला? प्रजापती, ते महादेव आहेत, देवांचेही देव. ठरवलं तर ते काहीही करू शकतात. पण तरी देखील त्यांनी मला सांगितलं की हा शाप मी संपवू शकत नाही, पण प्रभाव मात्र कमी करू शकतो. अशक्य. तेच शक्य झालं आहे आणि त्याचं कारण केवळ एकच आहे. श्री देवादिदेव महादेव. दर मासातील एका पक्षात माझी एक एक कला नाहीशी होत जाईल आणि दुसऱ्या पक्षात एक एक कला वृद्धिंगत होत जाईल, असा वर त्यांनी मला दिलेला आहे. मी हेच सांगायला आलो आहे. माझी चूक मला कळली आहे. आता पुन्हा नव्याने ह्या साऱ्याचा प्रारंभ होईल. प्रजापती, अशी चूक पुन्हा होणार नाही. ही चांगलीच वार्ता आहे. आता तुम्ही याचा राग मनात धरू नये. मान्य आहे. तुमच्या संसाराला आता पुन्हा नव्याने प्रारंभ व्हावा. तुमचा संसार सुखाने व्हावा. महादेव, महादेव, महादेव. माझ्या शापाचा प्रभाव कमी केला. आता ह्यात हस्तक्षेप कशाला करायचा? परंतु जे झाले ते सृष्टीच्या भल्यासाठीच झाले. त्यामुळे आता त्याचा विचार मनात नको. ह्या सृष्टीत श्रेष्ठ कोण हे सिद्ध करण्यासाठीच महादेव हे करत असणार. मला अजूनही साऱ्याचा राग आहे. स्वामी,